सर्वात आधी तर सगळ्यांना जय जोहार, जय आदिवासी. मित्रांनो, खरं तर आज आहे 9 ऑगस्ट, म्हणजे जागतिक आदिवासी दिन. आणि आम्ही सर्व SSC क्लासमेट म्हणजे 2012-13 ची आमची बॅच जवळजवळ 13 ते 14 वर्षानंतर भेटलेले आहेत. आणि आम्ही सर्व चाललेलो आहेत नदीवर. तर तिथे तुम्हाला गेल्यावर मी नदी सुद्धा दाखवणार आहे. एक मिनिट. भाकरी वगैरे घेतल्यात. सगळी अरेंजमेंट इकडं अविनाश भाऊनी केली. जय जोहार अविनाश भाऊ. जय जोहार, जय आदिवासी. आता आम्ही इथून निघणार आहेत आणि भरपूर जण आहेत. सगळे जणांना मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. इकडे आमचे महेश भाऊ सकाळपासून खूप मेहनत घेतली. भाजी वगैरे सगळी बनवून ठेवली होती त्यांनी, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा एक धन्यवाद. इकडे तुषारने पण भरपूर मेहनत केली. आणि ही बघा आमची गँग इकडे 10वीची बॅच जवळजवळ 13 ते 14 वर्षांनी भेटलेले सर्व. काय मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार. जरा बिजी आहेत सगळे म्हणून जरा आवाज नाही निघत. जरा खाला पिला ना का आवाज निघणार आहे त्यांचा, बरोबर ना? खाला पिला का जरा आवाज निघेल त्यांचा. मग यो आपल्या नावाचा दिनेश भाऊ. मी पण दिनेश, यो पण दिनेश. हा इकडं प्रसाद पाहिजे असेल तर कॉल करा आपल्या भावाला. नंबर देऊ का लगेच? प्रसाद भेटेल तुम्हाला. ही आपली बॅच आहे सगळी 10वीची. हा इकडं अक्षय हत्तीपाटचा. कधी नेतो डॅम मला येतो लवकरच. डॅम वरचे व्हिडिओ बनवू, यांच्याकडे जाऊन आपण. इकडे आमचा अतुल तुंबडा. आपण व्हिडिओ बनवायचा पण काय झालं काय माहित नाही. काय झालं ना म्हणजे असं मध्ये सोडून देतो. माझा पण कधी कधी मी बनवतो आणि देतो व्हिडिओ टाकून. जास्त करून आठवणी व्हावेत म्हणूनच बनवतोय. अरे बाबा, इकडे नितीन शेठ. आमच्या काय आपल्या आमच्या पार्टी ग्रुपचा ओनर सगळा खर्च रणजित शेट्टी केलेला आहे. 2000 इकडे आमची गाडी पुढे निघालेला आहे. आता या गाडीच्या मागे आम्ही जाणार आहे. चला 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 निघूया. तिशीची पिशवी घेतली. मडके गाडी घेऊन येतो. घरात का काय घरी गेला अक्षय गाडी घेऊन येतो का नक्की का? आमची यालाच आम्ही समजतोय फॉर्च्युनर एसी लावणार आहे ना तिला. एसी लावणार आहे. चल टांडेल बस. चला मित्रांनो, तर आता नदीवर गेला भेटतो. थोडी व्हिडिओ आपण कॅप्चर करू ट्रॅव्हलिंग मध्ये. अरे माझी बॅग गाडी टाकली. घ्या लागेल ती, त्याच्यात पॉवर बँक वगैरे चार्जिंग संपल्यावर. अजय तुला बोलवलाय. गाडी पेट्रोल नाही मिळालं. आमचा प्रसाद शेठ जो गाडीत पेट्रोल नाही टाकून आता नदीला पाणी टाकणार आहे. पाणी होता, पेट्रोल होता. इथेनॉल मिक्स करून जाऊन देतो मिक्सला. अजय बॅग घे ना माझी. सातारा ब्लॅक वाली बॅग घे ना माझी. आता नाही ठेवले बोलतो पण ना लागेल बॅग आणतो. हा ना तुझी ठेव इथं. रेनकोट पण दे. रेनकोट पण दे. ठेवला इथं मी इथे ठेव ना होते जेवढं वाटतं. तर ही आमची 10वीची बॅच. चला मग नदीवर. तर सगळी गँग आपली पुढे गेलेला आहे आणि मी थोडा लांब राहिलो होतो त्यांच्यापासून, कारण की व्हिडिओ बनवतोय ना. चला तर आता मी पोहोचतोय त्यांच्या सोबत. काय भावानो कुठं चाललं? जय जोहार. जय जोहार. गाडी घेऊन येशील मग
वाटत चावून ठेवली रे आणि या दुधनीवाल्यांची. तरी एक आला नाही दुधनीवाला. काय रे तरी एक दुधनीवाला आला नाही. अक्षयनी लावली इथं लावली. नीट ठेव, गाड्या बिड्या पलवत होत्या. अरे पण नव्हतं. आणि आता हलक्यात करूया. हे रणजित ते कसं आहेत का ते? बस बस. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या स्पॉटच्या थोड्या जवळ येऊन पोहोचलोय आणि इथून आम्ही जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आतमध्ये जाणार आहेत कारण की तिथेच चांगला स्पॉट आहे लोकेशन. हे बघा इकडे आमचं सामान वगैरे काढायला आहे. रणजित शेठ अरे घे ना, तू घेणार होता ना त्या डोक्यावर. रणजित एकटाच घेणार आहे कारण की जास्त करून सामान रणजितचं आहे त्याच्यात म्हणून तो एकटाच उचलणार होतो. माझ्याकडे स्टॉक आहे कारण की मी का घेतला जेणेकरून कुठे गेलं तरी गवसून येतील. सगळे रणजितला गवसणार आहेत तिकडे गेल्यावर कारण की सगळा स्टॉक रणजितकडे आहे. त्या गाड्या वगैरे इकडे पार्क झाल्यात. इथला गाववाला आहे. काही डिस्काउंट वगैरे आहे का नाही आम्हाला गाववाल्याकडून? अजय भाई आमचा 10वीचा क्लासमेट. एका बेंचवर बसणारे आम्ही. खूप सारी मजा केली ना आपण 10वीला. कसा अक्षयला तो हातला होतास? तसे SSC क्लासमेटचे मस्त टी शर्ट छापलेत कारण की हा दिवस आपल्याला एक यादगार बनवायचा आजचा. पुन्हा पुन्हा भेट होतील. तर अक्षय मडके आणि मी पुढे निघाले. दोघे फुल स्टॉक आहे सोबत. बाकी गँग मागे आहे. हे बघा सगळे निघालोय आम्ही. जास्त लांब नाही नेणार आम्ही, ते अर्धेक नेऊ. पाली पाली ठेवू मी, पाली पाली. हे बघा अशा प्रकारे नदी आहे आणि आम्हाला भरपूर आतमध्ये जायचंय कारण की आतमध्ये ना कुंड टाईप आहेत. कुंड टाईप नदी आहे. कुंडच आहेत ना आतमध्ये. भरपूर जण इकडे येतात कारण की हा लोकेशन कसं एकदम आतमध्ये आहे. हिडन लोकेशन आहे म्हणून जास्त करून कोणाला माहित नाही. हा आम्ही तर निघालोय पुढे दोघे जण. बाकी गँग इकडे मागे आपली. चला सगळेजण येतीलच. मग पुढे आपला काय अजून होतंय बघूया. व्हिडिओ बघत राहा आपली. कसं वातावरण आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात. आम्ही आज खूप एन्जॉय करणार आहेत आणि आपला पार्टनर एक चेंज झालेला आहे. अक्षय गेल्यानंतर प्रसादने धरलेला आपला बॉक्स. हे बघा आपली गँग पुढे आहे कशी दिसते. SSC निसते सफेद सफेद. आज मागे कोण आहे आपले? अक्षय भाऊ आहे. तर गाईज बाकीचे सर्व पुढे गेलेले आहेत आणि हा बघू शकता आमचा सामान कारण की जरा वजन आहे म्हणून आम्ही मागे राहिलोय. आस्ते आस्ते चाललोय. थकलेले आहेत. आणि इकडे आम्हाला एक जॉईन झालेला आहे सूरज बांबरे. तो पण इकडचाच आहे पण थोडा लेट झाला त्याला. पण आता आपल्या रस्त्यामध्ये जॉईन झालेला आहे. चला मग आपण सामान घेऊन आणि निघूया. पुढे चाललोय एन्जॉयमेंट करायला. एक दिवस 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एन्जॉयमेंट साठी या वर्षातला. हो 13-14 वर्षानंतर भेटलोय कारण की आपली बॅचेस 2012 ते 13 ची होती आणि त्याच्यानंतर काही 11वी-12वीला नव्हते. आम्ही होतो. अतुल, मी, सूरज पण होता ना. सूरज पण होता. हे 10वी नंतर नव्हते आमच्या जोडीला आणि बरेच जण आहेत पुढे पण ते पण नव्हते पण भेटले. हा प्लॅनिंग केल्याने सगळं काय होतंय. पैसे वाचून कुठे न्यायचेत आपल्याला. सगळे इथेच खाली ठेवून जायचं म्हणून अशी एन्जॉयमेंट करायला लागते. बरोबर ना माया? मायाची रोजच एन्जॉयमेंट असते. व्हिडिओ कॉल करतो ना तो आम्हाला ग्रुपवर. रोजच एन्जॉयमेंट असते त्याची. म्हणून म्हटलं एक दिवस आपण पण चला यार. मग निघालो आम्ही. तसं तर दर 9 ऑगस्टला आपण रॅलीला जातो पालघरला पण या वर्षी इकडे आलो
कारण की मागच्या वर्षी त्यांनी कॉल केलता ना एन्जॉयमेंट करताना, म्हटलं यावर्षी दावात. तेव्हा ते जास्त जण नव्हते जमलेले, 7-8 जणच जमलं होतं. प्रसाद थकलेला अशा तऱ्हेने. चल 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 धाव जरा. चल रणजित का देव, चल धाव जरा. रणजित यो बा यो पेलारचा पण पोक्या निघला, तो पण दमलाय. पेलारचा पण पोक्या निघलाय. आता तूच घेऊ शकतो. माझी पण हवा निघाली. तुझी पण हवा निघा लागले. माझी आवाज रणजितची पण हवा निघली. यार गाडी घेतली तुम्ही, गाडीत बसून जा ना भावा. आलं तुम्ही येता का आलं आता? आलं काय रिकाम आले या रिकाम आलं जरा घ्या जरा आता. रंजिता पकड. ए प्रसाद इकडे त्या पकडे. तुमचा स्टॉक आहे, पडला मला सांगू नका. तर इकडनं खिलाडी जोल्याडे गोपीचे आणि अजयचे आता ते आपला बॉक्स घेणार आहेत, कारण की आम्ही दमलेले आहेत खूप. गोपी आणि अजय बॉक्स उचला जरा. चला हे बघा आपला SSC क्लासमेट. कसा वाटतोय कपडा? चला चला साहेब. चला साहेब लोक. पुढे चालू परत. चला अतुलकडे रिवो आहेत, जर दम लागला तर लगेच रिवो फोडा आणि प्यायला सुरुवात करा. पैसे कमी पडले तर पाठवा रे याला. माघारून पाठवा. स्कॅनर पाठवू का त्याचा? स्कॅनर पाठवतो ग्रुपवरती. तरी मी अक्षयला सांगत एक डबा फोड. फोडा जाणार यार, काय करता तुम्ही बसून? जमलं लगेच. हा दमला. ए अभिला कॉल कर ना, सांग ज्यांना काय लागेल ना ते घेऊन या. त्याने घेऊन या. ते येतील का? चांगलं वाटेल का? आणलं ये कॉल लाव मया तूच. मयाला जीवत असेल तर हे मया हा, दमला. लगेच दमलं. हे पण पोकेत. मजा येते अशी निसर्गामध्ये जायला. बिल्डरने हात लावलाय आता. आमची गाडी काही चालवत नाही. हिला हातात घेतो आम्ही. गाईज तर आम्ही आता लोकेशनवर पोहोचलेला आहे. अशा तऱ्हेने हा हिडन लोकेशन खंडेपाडचा. बरेच जणांना हा लोकेशन माहित नाही. बेलवाडीच्या आतमध्ये खंडेपाडा आणि तिकडेच हा लोकेशन आहे ना. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडं. हे बघा समोर. अजून भरपूर आतमध्ये पण असतील ना. अरे आडवा करायचा मोबाईल. भावाला किती काम पडला यार, किती मेहनत केली. तो बॉक्स दिसतो का? तो अख्खा बर्फाचा बॉक्स आहे. अरे पण एवढं बर्फ आणायची काय गरज आहे का? अशा तऱ्हेने आमची बाकीची मंडळी तिकडे पोहोचलेला आहे. आपली चौकशी कशी भरलेली आहे खचाखच कोंब्यांनी. चाकणा आहे, चाकणा आजचा तो. त्याला मस्त गरमागरम आहे. थोडा थोडा असं फोडून टाक बरं. पडली असती तर बोलली होती तर आपल्याला हातात टाकायचं. काय काय चांगला दगड केल्यानंतर ते पाणी प्या होल ना ते बर्फाचा. तू पाणी प्यायलाय का इथं? पाणी प्यायला नाही. हा बघा कसं लोकेशन आहे. इकडे अंघोळ करायची आपल्याला, जाऊन भरपूर साऱ्या उड्या मारायच्या, व्हिडिओ बनवायचे आहेत. आला ना सगळा त्याच्यावर परत हा ते येतपर्यंत एक डबा थोडा. साईज तुला देतो पण तर मित्रांनो हे आहेत आमचे दहावीचे मित्र आणि इकडे बघा असं काम चालू आहे. इकडे खूप सारा बर्फ आणलाय. इकडे रिवो आणलं. ज्यांचं लगीन नाही झालेलं ते रिवो पिणार आहेत आणि ज्यांची लग्न झाले आणि ते दारू पिणार आहेत. दारू
हा भाई विषय आहे का लगीन झालेल्यांचीच मजा येते ज्याला दारू पिणार आहेत ते आता काय बघा हे बघा कॉकटेल आहे सगळा अजय तुझं लगीन झालाय ना यो दारू पिणार आहे लगीन झालाय का यो थंडा पिणार आहे लगीन नाही झालेला पोरगी असेल तर बघा पटापट तयार आहे नवरा थंडा पिंडासाठी भरपूर फोटो जागा केले आता काय शॉक चला गाईस तर आता थोड्या वेळानं भेटू थोडे एन्जॉय करू पहिले पाण्याला फोटो पण काढू ना सगळ्यांचा काढू मागून आणि पुढून हा माणूस आम्ही 150 रुपये आणलाय भांडी कसाला 150 रुपये पेमेंट तुला प्रसाद देणार आहे चला मग तुम्ही तुमचं काम करून घ्या सगळं तिकडे आपली पोरं आहेत बघ चला सगळा दे लोकेशनचा आनंद घेताना प्रसाद भोये आणि अशा प्रकारे ही नदी हिडन प्लेस तशी माहिती सांगायला भरपूर आहे पण आपण एवढं सांगणार नाही कारण की आपल्या व्हिडिओ खूप मोठ्याला होत्यात आपण फक्त एन्जॉय करायची त्याचे व्हिडिओ घ्यायचे चल अजून आपले शूटर येतात ना काही मुलं थोडा वेट करायला लागला आपल्याला फोटो काढून घ्या का याचा फोटो काढून घ्यायचा का फोटो काढून घेऊ चला मग